17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना वाघोलीत घडली आहे। त्यावर मुलीवर अत्याचार होऊनही तिच्या आईने अत्याचारांना साथ दिली, त्यामुळे त्या तिघांवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या तिघांनाही पुढील 24 तासांमध्ये अटक झाली। याबाबत मुलीनेच लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। अविनाश शेळके, गोविंद काकडे आणि मुलीची आई असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही एका कापड दुकानात काम करत होती। तिथे शेळके याच्याशी तिची मैत्री झाली। पुढे लग्नाचे आमिष दाखवून शेळके याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। पुढे शेळके यांनी आपल्या फोनमध्ये फिर्यादीचे अश्लील छायाचित्रे काढली। ती व्हायरल करेन असे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने पुन्हा शारीरिक संबंध ठेवले। तर काकडे हा तिच्या आईचा मित्र आहे। एके दिवशी फिर्यादीची आई घरी नसताना काकडे हा फिर्यादीच्या घरी गेला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले। तिने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर उलट आईनेच तिला धमकी दिली आणि काकडे याचे नाव कुठेही घ्यायचे नाही असे तिला सांगितले। तसेच पोलिसांमध्ये तक्रार देण्यासही मनाई केली। त्यानंतर फिर्यादीला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले। तिथे तिला त्रास झाल्याचे कळून आल्यानंतर तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर तिने स्वतःच पोलिसांमध्ये तक्रार दिली। फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास खरे व गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही तात्काळ अटक केले। यावर पुढील तपास पोलीस करत आहेत। मी काजल सकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशाच विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।